वापस हो गया ऍक्च्युली जेव्हा आपण येतो इथं तर स्वप्न घेऊन येतो आणि तेव्हा आपल्याला म्हणजे मला स्टार्टिंगला असं 450 500 एवढे मार्क्स येत होते आणि ते घरच्यांना खूप ग्रेट वाटत होतं कारण घरी आमचे कोणी डॉक्टर नाहीये पण मी अध्ययनाला जेव्हा आले ना तेव्हा सरांनी एकदम मेंटॅलिटी चेंज केली. सर म्हणत होते 600+ ये बड़ी बात थोड़ी ना है, ये बहुत आसान है, तुम कर सकती हो. आणि मी म्हणजे जेव्हा केमिस्ट्री स्टडी करायची ना तेव्हा मी म्हणजे मला वाटायचं की NCERT वाचलीच पाहिजे कारण खूप जणांचं मत असं येते की NCERT वाचा पण VSP सर काय शिकवतात NCERTचं जे मेन एक्स्ट्रॅक्ट असतं तेच नोटबुकमध्ये असतं आणि लोकांची NCERT 2दा वाचून व्हायची तर नोटबुक 10दा वाचून व्हायची माझी. त्यामुळे मला जेवढी जास्त रिव्हिजन करत होते मी तेवढं जास्त परफेक्शन येत होतं आणि कधी कधी एक्झाममध्ये मार्क्स कमी आले तर लो फील होतो आपण पण सरांपाशी मी जात होते सर मुझे मार्क्स नहीं आ रहे मैं क्या करूँ सर तुम काय का टेंशन ले रही हो सर कैसा होगा सर हमारे मैं बॉन्ड पेपर पे गारंटी देता कि तेरे 600+ आएंगे ही आएंगे मग सर नाही आए तो अरे मैं गारंटी देता सर असं म्हणायचं म्हणजे सर इतकं असं खूप सपोर्टिव्ह मोटिवेटेड आणि खूप असं चांगलं फील करायचं. अध्ययनमध्ये आल्यावर एक प्रेयर होत होती तर त्याने एकदम असं कॉन्फिडन्स बूस्ट होत होता आपण बाहेरचं सगळं टेन्शन विसरून जात होतो सगळं आणि एकदम सरांची टीचिंग स्किल्स म्हणायचं म्हणजे एकदम युनिक आहे त्याला चॅलेंज नाही आणि द VSP सर इज द कम्प्लीट टीचर. प्रतीक्षा आणि मी अध्ययनाला सोबतच चालतो आणि सोबतच रँक घेऊन चाललो आणि जेव्हा मी प्रतीक्षा आलो तेव्हा आमची ट्युशन दुसरीकडे होती पण आम्ही तिथे फीस पण भरली होती पण एक पण लेक्चर केला नव्हता. प्रतीक्षा म्हणले नाही जाऊ दे ना आपण पैसेच जाऊ दे म्हणजे आपण इथे करू. सरांना आम्ही असं डिस्कस केलं सर आम्ही फीस भरली पण काय करावं सर म्हणे तुम क्लास करो बस तुम क्लास करो बाकी मुझे कुछ नहीं पता. सर इतके सपोर्टिव्ह आहेत म्हणजे असे टीचर्स भेटायला सौभाग्य लागतं आणि खूप असं म्हणजे कितके पण वर्ड्स कमी आहेत सरांसाठी. ही इज बेस्ट टीचर किंग ऑफ इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक अँड फिजिकल केमिस्ट्री. मी सर बद्दल काय सांगू मी माझा बिझनेस आहे मी फक्त माझ्या मुलीला इथं आणून सोडलं होतं. इथं आणल्यानंतर मी हिच्याकडे लक्ष दिलं नाही. मी फक्त एकदा सरला भेटायला आलो तर त्यावेळेसला सरनी मला सांगितलं की ये बन सकती बच्ची और तुम इसको ध्यान दो. पण मी ज्यावेळेस माझ्या मुलीला विचारलं पप्पा आपण इकडे पैसे भरले आपल्याला इकडं कोण आपले टीचर आहे VSP सर आम्हाला खूप छान शिकवतात पण त्यावेळेस आम्हाला कळालं की सर खूप छान शिकवतात की त्यावेळेस मी मुलाला बाकीचे पैसे सोडून देतो त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू फक्त जे सर चांगलं शिकवतात त्यांच्याकडेच लक्ष दे. मी तुम्हाला कंप्लीट सांगतो माझी मुलगी जी घडली खरी घडली ती फक्त अध्ययनामुळे घडली दुसरं कोणत्याच आम्ही इथं आले फक्त याचे श्रेय कंप्लीट अध्ययनाला जातं कारण की अध्ययन मुळंच घडलेली आहे बाकी दुसरीकडे कुठंच घडली नाही. सरनी पण याला इतकं मार्गदर्शन केलं. मी सर बद्दल काय सांगू हे आपल्याला गॉडफादर आहे एक सारखं हे
फक्त तुम्ही यांचं लक्ष देऊन मार्गदर्शन ऐका आणि तुम्ही कम्प्लीट, मला गॅरंटी आहे की तुम्ही सक्सेस होणार. फक्त सर जे म्हणतात आणि सरचं मार्गदर्शन एवढं भारी, मी आता याच्याबद्दल मला शब्दच नाही माझ्याजवळ काही म्हणायला. पण एवढं सांगतो की सर कडून तुम्ही घडणार आणि अध्ययनाचं नाव हे खूप काही मोठं होणार. हे बाकीचे जे शो आहे ना हे फक्त पाहण्यासाठी शो आहे, पण खरं म्हणजे सरांची टीम आली होती तेव्हा सरांनी एक वाक्य बोललं होतं, बच्चों मुझे हारना पसंद नहीं. सर हम जीत गए अभी. अक्षरशः सर फी पण घ्यायला तयार नव्हते, पण तिचे पप्पांनी त्या गुरुंना शिकून फी दिली. गुरुची दक्षिणा दिलीच पाहिजे सर, काहीतरी घ्या. पेशंट केलं तेव्हा कुठे सरांनी फी घेतली, त्याचा पण मला फार कुतूहल आहे सरांबद्दल.